नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात एक गोष्ट तर हमखास असते. हो, मी ओव्याबद्दलच बोलतोय. जेवणाची चव वाढवणारा हा छोटासा दाणा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण थांबा, आज आपण या ओव्याची एक अशी बाजू पाहणार आहोत जी कदाचित अनेकांना माहीत नसेल. स्वयंपाकघरातला एक साधा मसाला आपल्या आरोग्याचं रहस्य असू शकतो का? आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, बरोबर? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओव्याची ती गुप्त ओळख आपण उलगडणार आहोत, जी फक्त चवीपुरती मर्यादित नाहीये. चला तर मग सुरुवात करूया. ओव्याची ही जी दुसरी ओळख आहे ना, ती आपल्याला थेट आयुर्वेदात घेऊन जाते, जिथे त्याला फक्त मसाला नाही तर एक खूप शक्तिशाली औषध मानलं जातं. म्हणजे बघा, आपल्या ताटात ओवा येतो तो चव वाढवण्यासाठी, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर त्याची ओळखच बदलते. आयुर्वेद त्याला दीपण म्हणतो, म्हणजे भूक वाढवणारा, आणि पाचन म्हणजे पचनक्रिया सुधारणारा. आणि या सगळ्या शक्तीचं मूळ आहे थायमॉल नावाच्या एका घटकामध्ये. बरं, ओव्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा कुठला? तर तो आहे पचनसंस्थेवर. खरं सांगायचं तर पोटाच्या बहुतेक समस्यांवर हा एक साधा, सोपा आणि अगदी रामबाण उपाय आहे. आणि हे वापरणं किती सोपं आहे बघा. समजा एखादं जड जेवण झालंय, तर काही नाही, फक्त अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि तो व्यवस्थित चावून खायचा. झालं. त्यातील जे पाचक गुणधर्म आहेत ना, ते आपलं काम चोख करतात आणि अन्नपचन अगदी सहज होतं. एकदम सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा. चला, आता काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. जर गॅसचा त्रास होत असेल तर ओवा आणि काळं मीठ कोमट पाण्यासोबत घ्या, आराम मिळेल. जड जेवणानंतर अपचन झालं असं वाटत असेल तर जेवणानंतर नुसता ओवा चावून खा. आणि हो, जर भूकच लागत नसेल तर आल्याचा रस आणि मीठ यासोबत ओवा घेतला ना की आपली पचनशक्ती एकदम प्रज्वलित होते. थांबा, ओव्याचे गुण इथेच संपत नाहीत. तो उष्ण प्रवृत्तीचा मसाला आहे, त्यामुळे श्वसनाच्या आजारांवर म्हणजे सर्दी आणि खोकल्यावरही तितकाच गुणकारी ठरतो. उदाहरणार्थ, छातीत खूप कफ साठला असेल तर ओव्याची गरम पोटली करून छातीवर फिरवली की खूप आराम मिळतो. सर्दीने नाक चोंदला असेल तर ओव्याचा नुसता वास घेतला किंवा त्याची वाफ घेतली तरी लगेच फरक पडतो. इतकंच काय, ओवा आणि गूळ यांच्या लहान लहान गोळ्या बनवून खाल्ल्या तर अस्थमासारख्या त्रासातही आराम मिळतो असं मानलं जातं. पचन झालं, श्वसन झालं, पण ओव्याची शक्ती इथेही थांबत नाही. तो एक उत्तम नैसर्गिक वेदनाशामक म्हणजे नॅचरल पेनकिलर म्हणूनही काम करतो. हो, शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना कमी करण्याची ताकद या छोट्याशा दाण्यात आहे. आता कोणत्या वेदनेवर ओवा कसा वापरायचा ते थोडक्यात पाहूया. सांधेदुखी असेल तर ओव्याच्या तेलाने मसाज केल्यास सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात. कान दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ओव्याच्या तेलाचे 1-2 थेंब कानात टाकता येतात. मासिक पाळीतल्या पोटदुखीवर कोमट पाण्यासोबत ओवा घेतला की आराम मिळतो. आणि दातदुखीसाठी तर ओव्याचं तेल कापसावर लावून दुखऱ्या दातावर ठेवणं हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. अजूनही संपलेलं नाहीये. या बहुगुणी मसाल्याचे आणखीही काही फायदे आहेत जे ऐकून थक्क व्हायला होईल. आणि त्यातलाच एक म्हणजे वजन नियंत्रणात मदत करणं. आता प्रश्न पडतो की ओवा वजन कसं काय कमी करू शकतो? तर याचं उत्तर आहे चयापचय, किंवा इंग्रजीत ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो त्यामध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर अन्नाचं ऊर्जेत रूपांतर कसं करतं ती ही प्रक्रिया. आणि ही क्रिया जितकी वेगवान असेल तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतात. आणि इथेच ओव्याची भूमिका सुरू होते. तोही चयापचय क्रिया वाढवायला मदत करतो. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेला ओवा उकळून ते पाणी प्यायचं. हा एक छोटासा बदलसुद्धा वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना चांगली साथ देऊ शकतो. आता बघा, ओव्याचे फायदे तर आपण पाहिले, पण कोणतीही शक्ती वापरताना थोडी काळजी घ्यावीच लागते. त्यामुळे त्याचा वापर करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची सूचना, गरोदर महिलांनी ओव्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. घरगुती उपाय असले तरी वैद्यकीय सल्ला सर्वात महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, ओव्याची प्रवृत्ती उष्ण असते. त्यामुळे ज्यांना पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांनी ओव्याचा वापर प्रमाणातच करावा. अतिसेवन टाळलेलंच बरं. तर हा होता आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या एका छोट्याशा दाण्याचा मोठा प्रवास. आता पुढच्या वेळी ओव्याकडे पाहताना फक्त चवीचा मसाला म्हणून पाहिलं जाणार नाही, हे नक्की. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आपल्या स्वयंपाकघरात अशी आणखी किती आरोग्यदायी रहस्य दडलेली असतील, नाही का?